Welcome back to In Goa News. Up MLA Vanzi Vegas appeared at the Panchim police station after being summoned in the connection with the protest against Section 39A of the TCP Act held outside Minister Vishwajit Rane's residence. मिनिस्टराच्या घरा त्यांना प्रोटेस्टा टायमार गेल्ले म्हणून एक दीस एक लिडराक सध्या समस्या नंबर वन मरे पयलीं सदा आज आमकां मायनॉरिटी जे MLA आहाय तांकां हे टार्गेट करपाचे हांव सगळो प्रयत्न जालो. मायनॉरिटी MLAक फुगार करून भिवून जे भाशेन आज दिल्ली पंजाब हिंगा सगळ्या जे भाशेन हो प्रयत्न आख्खो देशभर जाल्लो ते भाशेन आतां आमकां मायनॉरिटी फुगार केल्ले. जो कट्टरा जे भाशेन आज ट्रिटमेंट जावपाक जाय आशिल्लो तो जायनासतना आज आमकां असली ट्रिटमेंट जाता. आनी हे सगळें चोयन मरे कोणा बोगसण मेळपाना. सान फ्रांसीस शायर गोंयचो साहेब आहा, गोंयचो साहेब सगळे चोयता आनी गोंयचो साहेब राखता आनी आमकांय गोंयचो साहेबूय राखता आनी तुमकां सगळ्यांकूय राखता. आज हे जेन्ना हांव थिंग भितर गेलो हेंको हिंचाल पयस कंप्लेन गायल कोणें तो बोला मामलादारान गायलें. कोण मामलादार काय म्हळ्यार रामकृष्ण सालगांवकारान हें कंप्लेन गायला मामलादारान. कित कंप्लेन गायला अनलॉफूल असेंब्ली आनी म्हणपा लागलो 191/2 आणि 191/3 रायटिंग अँड रायटिंग विथ डेडली वेपन. रायटिंग विथ डेडली वेपन म्हणजे डेडली वेपन तो म्हणटा अनलॉफूल. सगळे 1,500 2,000 आसले जाल्यार लोक ते लोकांक कोणाकडे वेपन आसपाक शकता. I म्हळ्यार आय एम टोटली नॉट एग्रींग टू दिस. आय एम ऑब्जेक्टिंग दिस. आय वॉज नॉट देअर फॉर एनी रायट. आम 39A लागून गेल्ले आनी हुंय गेल्ले काय म्हणून हांवें म्हणलें थिंग एक देवूळ हाडलें. थिंग देवळाको सगळो लोक थांबलो ना विश्वजिता बंगले ऑपोजिट. हांवें तुका खबर आसा विश्वजिता बंगलो म्हणून पळय तो थिंग रावती. हांवें म्हणून नांवाचे मुसेल 5 बंगले आहाय. विश्वजिता बंगलो गव्हर्नर ऑपोजिट आहा रे काय म्हणे तो म्हणटा ना तो विश्वजिता. हांवें म्हणलें तेजें नांव तो विश्वजिता बंगलो ताजे नांवान ना तो बंगलो ना तो थिंग रावता न्हू काही. हांवें म्हणलें रावता म्हणलो कितें तो हुंय रावतलो आमकूय खबर आहा कोण हुंय रावता तो पूण नांवार ना. हाऊ यू कॅन से इट इज ऑपोजिट हिज बंगलो एंड हाऊ कॅन द मामलादार डू दीस थिंग्स. दॅट बंगलो इज नॉट ऑन विश्वजित's नेम. क्रॉस चेक आनी चेक कराय मरे कोणा नांवान आहा तो हुंच कंपनी नांवान आहा तो आनी कितको आहा तो. सो वाय आर वी अननेसेसरली हॅरेस्ड. वी डीड नॉट गो ऑपोजिट एनीबडीज बंगलो. वी डीड नॉट गो ताजे नांवार ना बंगलो. आम थिंग देवूळ हाडलें देवळाको सगळो लोक रावलो थिंगसर तो थिंग रावता केन्ना हुंय रावता केन्ना वाळपय रावता केन्ना सांखळी रावता आमकां खबर ना हुंय रावता तो कोण. तेम स्टेटमेंट घेवन गेलो मिस्टेक बारीक कितें हिंचाला मुगे एड्रेस हिंचाला मुगे सगळें डॅडी नांव हिंचाला सगळें हिंचाला आनी हें आनी दुसरें म्हणटा तें आज म्हाका आपयला हिंगा. आय रिसिव्ड दीस कॉपी एट 11:20 AM टुडे मॉर्निंग. हें इनवर्ड कॉपी मुगेली 11:20 AM and this letter says if I do not reach here at 4 o'clock then they could even arrest me. So how can everyone assume that I am available from 11:20 to 4 भितर. सो असली परिस्थिती ह्यो टॅक्टिक्स ह्यो सगळ्यो ह्यो टॅक्टिक्स टू मेक शुअर दॅट यू नो आमकां मायनॉरिटी प्रेस करपाक. मायनॉरिटी आनी मेजॉरिटी म्हणटा ते तुमगे फकत पॉलिटिक्सांतू आहा. हिंग सगलो लोक एक गोंय साल्वा करपाक मायनॉरिटी आनी मेजॉरिटी ना. गोंय साल्वार करपाक लोक सगळो एक जातलो आनी तुमकां दाखयतलो. तुम्ही म्हणता मायनॉरिटी MLA सरकार टार्गेट करता. सो सरकार कितें अचीव करपाक सोदता अशें टार्गेट करता. सरकार फकत आमगे जो फोर्स आहा आमगे जी उमेद आहा गोंयची भाट सांबाळपाक गोंयचे दायज जे आहा जो मोग आहा हो मोग जो आहा तो उणी करपाक हो सगळे टॅक्टिक्स. ही जी भाटां आहाय ही जी शेतां आहाय जे दोंगर आहाय जे आमी म्हणूंक सोदताय की सांबाळपाक जाय हो जो आवाज जो आमी उलयताय प्रोटेस्ट कोताय एवरी टायम तांकां लायक जायना ते ह्या आडकोळ्यो. सो बिजी दवरपाक FIR घालून बिजी दवरल्यो. आतां आमी कितू वर्स जालीं कासाले जी केस चलता कोडशाची कितली वर्स जाली आतां 2.5 वर्स मायज जाली ते केसीक 2.5-3 वर्स मायज जाली. सो वी आर स्टील स्ट्रगलिंग विथ दॅट केस बट नो प्रॉब्लम वी विल फायट. गोंयकारां जे कोणा उगडास उरता ते उगडास उरतलो जे कोणा उगडास उरना ते उगडास उरना. बट वी आर फायटिंग फॉर गोवा. We were fighting for Goa before getting elected and we will continue fighting for Goa and that is the spirit that we can. या गव्हर्नमेंटान जायतेच MLA मायनॉरिटीचे आसा तेंच्यात कितें म्हणटा ते. हे गव्हर्नमेंटाक जे आहाय तेंको कित कन्वर्जन केलो ते तेम चोवपा जाय ते तेंचे बरं आहाय न्हू. आमकां कांय ना आमगे हुंचे लँड दिलो ना तेंकडे सो अतले कित करून आमकां. दॅट इज द होल प्रॉब्लम हियर. सो वी आर हियर फॉर गोवा and we will stand for Goa. This is our thing. But I strongly condemn once again. It is not correct upon this Mamladar or Goenkar Burgia. It is not correct that he is putting 191.3 and 191.2 on the people of Goa. I मुळे हे तू मुझे गायला तो मुटा ना
हे सगळ्यांचेर कितें नाव मुगे घायला बट इट इज अनलॉफुल असेंब्ली मीटिंग्स ऑन all those 2,000 3,000 people or 4,000 or 5,000 people had gathered. That means he is trying to say that all those people had gone to do a riot over there. All those people were carrying deadly weapons. Oh, गोंयकारांचे घालता वो. So this is the thing. म्हाका सांगपा तुम्ही ते दिसा गेल्ले पळय तुम्ही विरेशाक सपोर्ट दाखोवपाक गेले हांव एक्चुअली तेतून लेट पावलो तुमचो चोयलो जातलो पूण आयज तुमच्या वांगडा तो ना मरे विरेश विरेशाक काल आपयलो न्हू काल हांवें चोयलो तेका He was there. सपोर्टान कोण दिसना ना सपोर्टान म्हणून कितें काल ते येयल्ले न्हू हिंगा सपोर्ट कितें सपोर्ट आहा न्हू सी एवरीबडी हॅज म्हाका येयल्ले 11:20 हांव कोणा सांगता म्हळ्यार ऑलमोस्ट 12:30 जाल मरे सो इट इज इवन टेकिंग टायम म्हाका क्रुजा देखून सांगपा क्रूज येवपा म्हळ्यार इट इज ही इज ऑल्सो नॉट अवेलेबल ही इज ऑल्सो डुईंग समथींग सो प्रेसिडेंट आलो आमगे आखी जी कॉन्स्टिट्युएन्सी टीम आहा ती येयली बरोबर आय थिंक वी आर हियर टू डिफेंड गोवा वी आर नॉट हियर टू गेट स्कॅर्ड ऑफ दीस पीपल्स आमकां 100 पाट आपयल म्हूण पूण जितले पाट तूं आपयतलो तितले पाट आमी तुमगे जे जितले तुम करताय ते आमी तुमचे काडले आनी इम्पॉर्टंट म्हणटाय ते थिंक तूं म्हणटाय 39 एयाचो हो इश्यू 39 एयाचो इश्यू आज हो 39 एयाचो इश्यू लागून आम आज असेंब्ली पोतोन मागताय आनी हे असेंब्ली पोतोन मागपा नाका आमकां दिशाभूल करपा जाय म्हूण काल 8 जाणांक आयला आज 8 जाणांक आयला हो एश कोन डिवायड आनी फोर्स डिवायड करपाचो प्रयत्न जाला हेंका मरे हांव एकूच सांगोसो दिता सगलो गोंयचो साहेब जो आहा आमगेलो गोंयचो साहेब हेंका सगळ्या पळयतलो हेजे कोताय ते पूण हेंका आमी एश कोन हे तुवें कितें हॅरेसमेंट केलें म्हूण आज ही मुझे तीसरी केस 4 वर्स आमदार जावन ही मुझे तीसरी केस बिफोर आय बिकेम एन MLA नेवर आय एंटर्ड एनी पुलीस स्टेशन पूण लोकां पासत आज ही तीसरी केस पयली केस जी अजून चलता ती कोडशा पासत कासाल कोडशा पासत जेन्ना आमी थिंग आसले प्रोटेस्ट केलो ती केस अजून चलता आनी रेल्वेजांगे केस ती वी आर स्टील फायटींग दॅट केस दुसरी केस म्हळ्यार ती सनबना केस वयली आमकां थिंग बी ओडून वयले आनी आतां ही तिसरी केस पूण एकूच सांगोच येता गोंयकारां पासत आज आमी मुखार सरलोय गोंयकारां पासत आमी मुखार सरलोय आनी तशेंच रावतले आनी हे 39 एया जे स्कॅम आहा which has started with the TCP department, it is right going to go to the revenue department and then to the agriculture department. ये हम expose करतले. ये आज agriculture department आसन कोमे साता scam. Till it reaches 39A. ये barren land म्हणून certificate दिताय. They are giving barren land certificate. आज गोंयकारांक सगळ्या एक उल माता आणि I am telling this straight to the BJP government and to the chief minister. They are issuing barren land certificates from the agriculture department saying that it is not been cultivated for 10 years. And who is doing this? The ZAO is doing it. Agriculture officer is doing it. Retired agriculture officer जे रिटायर जावन गेलोय तेम केलो आम तुमच्या फाटल्यान येतले गोंयकार तुमकां रिटायरमेंट जाल म्हणटरी देखून तुम फाटल्यान येतले ज्यो तुमी सर्टिफिकेट इश्यू केले ते तुम कित करून वॉट ऑथॉरिटी यू हॅव इश्यूड दी सर्टिफिकेट्स वी आर गोइंग टू कम आफ्टर यू आनी थिंग्स ऑन मागीर रेव्हेन्यू डिपार्टमेंटा वयता आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटासून मागीर चेंज ऑफ हे जावन हिंग मागीर तुका TCP येता हे सगळे षडयंत्र जे आहा हे तिनी डिपार्टमेंटा पयस करपाची खबर आणि हे आम्ही एक्सपोज करतलेच आणि एक्सपोज बिस्त करपा नाही हे आम कोर्टा ऑन करतले आणि जो ऑफिसर एग्रीकल्चर डिपार्टमेंटात हे कॉमेस करता जे एग्रीकल्चर ऑफिसरान जे ZAO जे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जे कोणे साइन मारल्या जे कोणे सर्टिफिकेट दिल्या आमकां सगळे डॉक्युमेंट आहाय सगळे आमकां डॉक्युमेंट येयलोय सो हे 39A स्क्रॅप जावपा जाय चीफ मिनिस्टरान आपल्या गेले कॉन्स्टिट्युएन्सीन 39 एया अंडर जे जाला ते बंद केला जाल्यार आमगे सगळ्यां गेले कॉन्स्टिट्युएन्सीन हे बंद जावपा जाय आनी हे जे आता थोडे जी फोकाण चलताय जे भाशेन कावेलोसीम एक लँड दाखयला 39 एया अंडर म्हूण नॉन डेव्हलपमेंट झोन हे लोकांक डायवर्ट करपाचे प्रयत्न सो हे प्रयत्नाचे आमी जावपानाय 3 प्रोजेक्ट स्क्रॅप जावपा जाय म्हूण हांवें असेंब्ली क्लियर सांगलोले एक DLFागे प्रोजेक्ट रेस मागोसाचो दुसरो भुतानीगे प्रोजेक्ट आनी तिसरो म्हणजे तो लोडागे प्रोजेक्ट सो हे तिनी प्रोजेक्ट गोंय सामके काबार करतले मॅसिव ह्यूज डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट आणि आज आम हे कोताय म्हूण आमकां सांगताय की आम थिंग 39A TCP मिनिस्टरागे बंगल्या मुखार गेल्ले आणि आम हिंग प्रोटेस्ट करताले आणि आम डेडली वेपन घेवन आसले आणि आम अनलॉफुल असेंब्ली करताले हे सगळे सांगता आनी सांगत कोण रामकृष्ण सालगांवकार मामलादार सो दिस इज आय थिंक टुडे द फॅक्ट की गोंयकारचो हे आतां मिशनरी यूज जाकोताय आमचेर आणि डेडली इक्विपमेंट डेडली वेपन आहा म्हूण आमकडे In my life, I have never carried a deadly weapon. In my life, none of our supporters have carried a deadly weapon. आणि 39 या लागून deadly weapon जाय. आम विदाउट वेपन पुर तुमकां. आम 7 जाण विदाउट वेपन पुर तुमकां हिंगा असेंब्लीन. तुम इतली भिताय आणि तेका लागून तुमकां आज हिंगा हॅरेसमेंट करपा माटाय. तुमगे हॅरेसमेंटा आमी आनी गोंयची परजे
वी आर नॉट गोइंग टू भाव डाऊन टू युअर हॅरसमेंट, दॅट वी आर गोइंग टू टूथ अँड नेल फाईट विथ यू. आणि 2027 लोकां आमगे उलो, these people are going to destroy Goa, these people are going to destroy the career of your children.